आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं सर आयुष्यात काहीतरी बनायचं. आणि 10 वर्षानंतर या मुलाचा मला फोन, तो काय म्हणतो माहिती आहे, सर आणि 10 वर्षांनी मी आज सायंटिस्ट झालोय, सायंटिस्ट. सर माझा फोन एवढ्यासाठी ऐका की माझ्या आईवडिलांना फोन करण्याचा होता, मी तुम्हाला फोन केला, तुम्ही माझा ऐका. तुम्हाला सांगू मला आताही माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय आणि तेव्हाही माझ्या अंगावर काटा उभा टाकला होता, डोळे पूर्ण चिंब झाली होती. मी पण खूप भावुक माणूस आहे. मी असा विचार करत होतो की 1 तास मुलांना मी दिला, 1 तास मोजून, तर 10वीला नापास झालेला मुलगा जर सायंटिस्ट होऊ शकतो, नाही आपण लेकरांना वेळ द्यायला पाहिजे. आणि म्हणून ज्या 2 प्रायोरिटीमध्ये जगणारा हा विठ्ठल लहाने पेशंट, आई वडील आणि कुटुंब, त्याच्या बाहेर आलो आणि एक 3री प्रायोरिटी माझ्या आयुष्यात तयार झाली, ते म्हणजे तुम्ही मुलं. आणि म्हणून मी आज उपस्थित आहे. संधीची गोष्ट बारकाईने ऐकायची, पत्रात लिहायची, आता फक्त हृदयात आणि मनात ठेवायची आणि मला पत्रांनी पाठवायची. साधारणपणे दर महिन्याला 800 पत्र मला येतात. आता 5 लाखाच्या अधिक विद्यार्थी मला जोडले गेलेत. मुलं पत्र लिहितात, त्यांची उत्तरं मी महिन्यात एकदा देतो, पण देतो. त्यासाठी एक खास मुलगा ठेवला आहे, जो प्राध्यापक आहे. तो एक अंडरलाईन करून तो उभा राहिलेला असतो, पत्र वाचून दाखवतो आणि त्याला मी काय लिहायचं सांगतो. शनिवारी संध्याकाळी आठवड्याचे पत्र आम्ही लिहितो. त्याचं मला खूप छान वाटतं. त्याचं कारण असं आहे की मुलांना त्याचं खूप जास्त अट्रॅक्शन तयार झालं आहे आणि म्हणून मी त्या मुलांना पत्र लिहितो. तुम्हाला मी पक्के पत्र लिहीन. संधीच्या गोष्टीचं मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर मला हवं आहे पत्रात, असंच नाही उगी बिनाकामाचं. संधीची गोष्ट सांगायला सुरू करतोय. त्याचे 2 प्रश्न आहेत, त्याची आत्ता उत्तर द्यायचीत, राहिलेली उत्तर पत्रात पाठवायचीत. जी गोष्ट संपेल त्या ठिकाणी एका मुलीने एका मुलाला उत्तर द्यायचं आहे. उत्तर दिलं तर पुढचं भाषण, नाही तर भाषण बंद. हां, मी शिक्षक गुरुजी हो, तुमच्या या विषयाचा गुरुजी नसला तर मेडिकलच्या मुलांना शिकवतो राजा दररोज. तेवढे मिनटं शिकवत नाही, पण काही मिनटं शिकवतो. 100 म्हणजे 60 मिनटं नाही शिकवू शकत. संधीची गोष्ट. 12वीची प्री ॲन्युअलची एक्झाम झाली. राजर्षी शाहू कॉलेज लातूरमध्ये मी होतो. तुम्हाला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुलं मेडिकलला लातूरची लागतात. ज्या कॉलेजमधून लागतात त्या शाहू कॉलेज. एकट्या शाहू कॉलेजची यावर्षी 450 मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लागत आहेत, एकाच कॉलेजची. आनंद याचा आहे की त्याच कॉलेजचा मी विद्यार्थी आणि त्याच कॉलेजचा माझा मुलगा पण विद्यार्थी. आणि एवढे वर्ष त्या कॉलेजने तीच परंपरा कायम ठेवली. अशीच परंपरा आपली कलासागर अकॅडमी चालू ठेवेन ही त्यांच्याकडनं मी अपेक्षा करणार आहे. शेवटी मित्र, कमिंग टू द पॉईंट, की आमची 10वीची प्री ॲन्युअल संपली शाहू कॉलेजमध्ये. तेव्हा शाहू कॉलेजच्या फक्त 3च खोल्या बांधलेल्या होत्या. आता मोठं कॉलेज आहे. त्या 3 खोल्याच्या छतावरती आम्हाला जय वाघमारे सर तेव्हा प्रिन्सिपल होते. अनिरुद्ध जाधव सर, ज्यांच्या नावाने लातूर पॅटर्न ओळखला जातो, ते जाधव सर तेव्हा आमचे व्हाईस प्रिन्सिपल होते. जय वाघमारे सर खूप मोठं नाव, खूप कमी पाहायला मिळायचे. 11वीच्या 12वीच्या मुलांना जय वाघमारे सर अशीच कुठेतरी भेटायचे. ते गाडी, त्या SD नावाची त्यांच्याकडे गाडी होती, त्या गाडीवर आम्ही बघायचो, हे वाघमारे सर आहेत. विचारवंत माणूस, खूप इम्प्रेशन असेल त्यांचं आमच्यावरती. ते त्यांना आम्हाला संबोधित करण्यासाठी येणार होते म्हणून आम्ही सगळे अट्रॅक्शन बसलो होतो. 330 विद्यार्थी आम्ही 12वीला होतो. प्री ॲन्युअल संपली आणि ॲन्युअल बाकी होती आणि सर सांगितले. सरांनी आम्हाला टेरेसवर घेऊन गेले आणि गोष्ट सुरू केली. बारकाईने ऐकायची गोष्ट. ती गोष्ट तुम्हाला मला लिहायची आहे सगळ्यांना. सर म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. ऐका, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. संधी येते, तुम्ही जर जागरूक असाल, तत्पर असाल, अलर्ट असाल. तुम्ही जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात. 3 शब्द सारखे आहेत, थोड्या थोड्या वेगळ्या अर्थाने. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जागरूक असणे, तत्पर असणे, अलर्ट असणे म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये तत्पर असणे, जागरूक असणे, अलर्ट असणे म्हणजे आपला अभ्यास करणे. दॅट्स ऑल अबाउट. विद्यार्थ्याच्या जीवनात, बाकीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण स्टुडंट लाईफमध्ये जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात म्हणजे तुमचा इमानदारीनं प्रमाणपणे अभ्यास करत आहात. एवढंच. त्याच्या पलीकडे तुमच्या आयुष्यात दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जर जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात, संधी तुमच्या आयुष्यात येते. संधी दरवाजा खटखटते. तुम्ही जागरूक आहात, तुम्ही अलर्ट आहात, तुम्ही तत्पर आहात, तुम्ही लगेच दरवाजा उघडता, त्या संधीला आत घेता, आत्मसात करता, तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घेता. बघा किती सोपं आहे, किती सोपं आहे. पण सर क्षणभर थांबले आणि सर म्हणाले, मित्र हो, असंच घडतं का रे? असंच घडतं. तुम्ही खरंच जागरूक असता, तुम्ही खरंच तत्पर असता, तुम्ही खरंच अलर्ट असता का? आम्ही सगळेच गप्प बसलो, तुम्ही गप्प बसलात. आम्ही सगळेच गप्प बसलो, कारण आम्ही आमच्याकडे बघत होतो. आम्ही स्वतःला हे प्रश्न विचारत होतो
सर म्हणाले तुम्ही सगळेच जागरूक असत नाहीत, सगळे तत्पर असत नाहीत, सगळे अलर्ट असत नाहीत, त्यातले काही असतात पण सगळे असत नाहीत. पण ती संधी येतेच. संधी येते, दरवाजावर खटखटते. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5,000 लाख वेळा खटखटते, कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करायचाच असतो. पण बिचारी एवढ्या वेळा खटखटून जेव्हा तुम्ही दरवाजाच उघडत नाहीत तेव्हा ती संधी निघून जाते. तेव्हा ती संधी जेव्हा निघून जाते ना, ही काल्पनिक गोष्ट आहे. काल्पनिक गोष्ट आहे. तुम्हाला जाग येते आणि जाग आल्यास कळतं की जे कुणी खटखटत होतं, जे कुणी खटखटत होतं ती संधी होती. हे तुम्हाला कळतं. हे तुम्हाला कळतं. पण मित्रांनो, तुम्हाला सांगू का, जी संधी त्या क्षणाला आलेली असते त्याची एवढी चांगली संधी पण आयुष्यात मिळू शकत नाही. एकदा जर संधीनं पाठ फिरवलं तर तीच संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही. कळतं मी काय म्हटलं तर? पुन्हा ती आयुष्यात येऊ शकत नाही. मी ही गोष्ट का सांगितली? ही आहे संधीची गोष्ट. का सांगितली? कारण जशाच तशी गोष्ट मला का आवडते माहीत आहे? या संधीच्या गोष्टीमुळे मी गरीब 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 आणि गरीब, एवढ्या वेळा गरीब का म्हटलं तेही सांगेन. एवढ्या गरीब शेतकऱ्याचा विठ्ठल प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल राणे झाला, ह्या त्या सगळ्या गोष्टीला ही संधीची गोष्ट कारणीभूत आहे. म्हणून मी गोष्ट सगळ्या मुद्द्यांना मुद्दाम सांगत असतो. कशी कारणीभूत? मी 8वी 9वी आणि 10वी तसं मी पहिली शिकलो नाही. 4थीपर्यंत मी एका शाळेत शिकलो, जिल्हा परिषदच्या. पहिलीला मी शाळेत जाऊ शकलो नाही आमच्या घरच्या अडचणीमुळे. 2रीपासून मी शाळेत जातोय, तेही माझ्या मोठ्या बंधूंनी शाळेत घातलं. जिल्हा परिषद शाळेला 2 हॉल होते, 2 वर्ग होते. एका वर्गात टीचरसाठी जागा होती, दुसऱ्या वर्गामध्ये एक कोपऱ्याला पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, 4 कोपऱ्याला 4 वर्ग होते आमचे. 4थीचा वर्ग एका कोपऱ्यात, दुसरीचा वर्ग एका कोपऱ्यात, तिसरीचा एका, पहिलीचा एकावर. अशा शाळेमध्ये माझी 4थी झाली. आणि त्याच गावामध्ये, म्हणजे माझ्या प्रॉपर गावामध्ये, लातूर जिल्ह्यामध्येच माझं गाव आहे, माकेगाव नावाचं, त्या गावामध्ये आमची 10वी झाली. त्या गावामध्ये कामधेनू विद्यालय माकेगाव या नावाचं एक विद्यालय होतं, 5वी ते 10वी. त्या विद्यालयामध्ये माझी 10वी झाली. मी तुम्हाला सांगत होतो 8वी 9वी 10वीला मी त्या गावात शिकत होतो. सकाळी शाळा आमची असायची 10 वाजता, शाळा सुटायची 4:30 वाजता. तर सकाळी ना आमचं शेत आमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. सकाळची शाळेच्या अगोदर आम्ही सकाळी शेतात जायचो. 9पर्यंत काम करायचो. जाताना एक धडा वाचून व्हायचा. 9 वाजता शेतातलं काम संपून परत यायचो. येताना एक धडा वाचून व्हायचा. संध्याकाळी 4:30ला शाळा संपली, पुन्हा शेतात जायचो, पुन्हा एक धडा वाचून व्हायचा. येताना अंधार पडलेला असायचा. दररोज 3 धडे वाचून व्हायचे, दररोज. पण घरी आल्यानंतर अभ्यास करायला काहीच नसायचं. मला असं वाटायचं शाळेत जायचं आहे आणि आता होमवर्क नाही करायचं, बाकीचा अभ्यास नाही करायचा, मग शाळेत जायचं कशाला? असं ना, म्हणजे आतून इतका त्रास व्हायचा. बरं, अडचण अशी होती, आमच्या गावात लाईट नव्हती, घरी लाईट असायचा प्रश्नच नाही आहे. बरं, त्याच्या पुढची अडचण अशी होती की आम्ही एवढे गरीब होतो मित्र, आम्ही एवढे गरीब होतो की कंदिलाला किंवा चिमणीला महिनाभर रॉकेल मिळेल एवढे पण पैसे आमच्याकडे नव्हते. आणि अभ्यास तर करायचा. बरं, मी बऱ्यापैकी मोठा होतो. मायनानं जर म्हणाला असतो की अण्णा मला रॉकेल पाहिजे कंदिलाला अभ्यास करण्यासाठी, वडिलांना खूप वाईट वाटलं असतं, माईला खूप वाईट वाटलं असतं. त्यांना दुखवायचं नाही हे पक्क ठरवलं होतं. नाही म्हणजे नाही, काय हो. आणि हे डोक्यामध्ये विचार सुरू असताना काय ट्यूबलाईट पेटली मला माहीत नाही. माझ्या वर्गात एक मित्र होता सावकाराचा. माझ्या वर्गात एक सावकाराचा मुलगा होता. तुम्हाला सावकार कळतं? सावकार म्हणजे ना, खेड्यागावामध्ये एक मोठा माणूस असतो ज्याच्याकडे जरा 4 पैसे असतात. त्यांच्याकडे एक दुकान होतं, किराणा दुकान होतं. आणि मला हे माहीत होतं ह्या किराणा दुकानामध्ये किराणाबरोबरच रॉकेल पण मिळतं हे मला माहीत होतं. हे डोक्यात ठेवून मी त्याच्या मुलाला, भारत त्याचं नाव आहे, भारतला जाऊन भेटलो. भारतला म्हटलं, भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करू. भारत हो विठ्ठल करू अभ्यास. तो हो म्हटला. भारत तिथंच सोडला आणि पळत दुकानात गेलो. दुकानात भारतचे वडील भेटले होते, नागांना. नागांनाकडे गेलो, नागांनासमोर बसलो. नागांनाला म्हटलं, नागांना काय विठ्ठल, मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. नागांना हो मुलांना करा अभ्यास. कुठल्याही बापाला लेकराने अभ्यास करतो म्हटल्यास, कुठल्याही माईला लेकराने अभ्यास करतो म्हटल्यास काय आनंद होतो. मलाही माहिती आहे ना, तर मी पण बाप आहे. तसा नागांना आमचा आनंद झाला, प्रचंड आनंद झाला. हां करा पूर्व अभ्यास, काय अडचण आहे. मी अगदी प्रयत्न करून सांगण्याचा प्रयत्न केला. नागांना अडचण काय नाही, आम्हाला ना दररोज एक कंदीलभर रॉकेल देत जा. नागांनाचे डोळेच भरले. नागांना क्षणभर काहीच कळलं. नागाने एकदम जवळ बोलवून घेऊन असं कुरळून, अरे किती छान आहेस विठ्ठल तू. पुराणो, एक कंदील नाही तुम्हाला मी 2 कंदील रॉकेल देतो, अभ्यास करा. माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस. तुम्हाला काय सांगू पुराणो, इतका आनंद झाला ना, इतक्या एवढ्या मारत घरी गेलो ना, बाप रे बाप, जिंदगीतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले.
म्हणजे इतका खुश ना, पुन्हा आयुष्यात एवढा खुश मी कधीच नाही झालो. इतका खुश झालो म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. उड्या मारत घरी गेलो, अभ्यास सुरू झाला. मस्तपैकी कंदिलाच्या चुलीतल्या राखेला कंदिलाचा फुगा उजळायचा, घेऊन जायचा नागानं दुकानात, कंदीलभर राखेल घेऊन यायचो घरी, मस्त अभ्यासाला लागायचो. माझी माय सगळ्याच आया काम करतात, कष्ट करतात. माझी माय जरा जास्तच कष्ट करणारी आई आहे. मी तुम्हाला संदेश गोष्ट सांगतो. माझी माय दिवसभर सतत काम करते, राबते. संध्याकाळी चुलीत घालण्यासाठी गोऱ्या, ओले लाकडं काहीतरी घेऊन येणार, स्वयंपाक करणार, शेतात पाठवणार, आम्हाला खाऊ घालणार. जे काय उरलं थोडंसं ते खाणार, शिळपाकं चटणी भाकरी खाऊन झोपून जाणार. माझ्या मायला मध्येच जाग यायची. एवढंसं घर पत्र्याचं, त्या कोपऱ्याला आम्ही बसलेला असायचो. माझी माय उठली, तिला कळायचं की त्या कोपऱ्यात कंदील सुरू आहे म्हणजे हे पोरं जागे आहेत. तिला मध्येच बाथरूमसाठी वगैरे जाग यायची. ते मध्येच उठले की विठ्ठल झोपा माय, आता खूप उशीर झाला. घड्याळ कोणाकडे असा विषयच नाही, घड्याळ खूप मोठा विषय. तिला असं वाटायचं की मी झोपून उठले म्हणजे तो उशीर झाला आहे. माय म्हणायची झोपा, बस झाला आता अभ्यास. माझा एक सगळ्या मुलांना प्रश्न आहे, प्रामाणिकपणे हात वर करून सांगा, किती जणांचे आईवडील दररोज अभ्यास बस झाला असं म्हणतात? प्रामाणिकपणे वर हात करा, बस झाला अभ्यास, झोप आता. ठीक आहे, पण तुम्ही आज माझ्यासोबत आहात आणि आज तुम्ही उडान घेतली आहे, तुम्ही माझ्यासोबत चाललात, बरोबर आहे. आजपासून, आत्तापासून आयुष्यात एकदाही वडिलांनी नाहीनं अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. कारण अभ्यास हा आपल्यासाठी करायचा असतो. अभ्यास करून आपण मोठे होत असतो आणि आपण मोठे झाल्यास आईवडील इनडायरेक्ट आपोआप मोठे होत असतात. म्हणून अभ्यास आईवडिलांसाठी नाही, अभ्यास आपल्यासाठी करायचा असतो. आपण मोठे झाल्यानंतर आईवडील काय मोठा तुम्हाला मी काय सांगू आता. माझ्या माईला बापाला तुम्ही कधी भेटायला पाहिजे. न शिकलेले आईवडील किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल. अनएज्युकेटेड पॅरेंट किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल, तेवढे मोठे आहेत. म्हणून माय आणि बाप हे तुमच्या कर्तृत्वानं मोठे होत असतात. हे कर्तृत्व करण्यासाठी अभ्यास करायचा असतो. म्हणून आजपासून एकदाही तुमच्या आयुष्यामध्ये मायने बापाने अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. हा झाला माझा विषय. माझ्या पण लेकराला एकदाही अभ्यास कर म्हणायची गरज पडली नाही मित्र. दररोज आजही त्याच्याशी मी 40 मिनिटं दररोज बोलतो. तो पुण्यात आहे, मी लातूरमध्ये आहे, पण 40 मिनिटातले 2 मिनिटं त्याला फक्त झोप म्हणून सांगतो. आता अभ्यास बस झाला, दररोज सांगतो, दररोज. 3 वर्ष झालं तुला, 2 वर्ष झालं गेल्या पुण्यामध्ये आहे, 2 वर्ष दर दिवस मी त्याला अभ्यास करू नको सांगतो. मलाही तुम्ही पॉईंट घ्या मुलांनो, त्याचं काही कारण आहे. त्यातून तुम्ही मोठे होणार आहात. तुम्ही मोठे झाल्यानंतर जी मजा आहे ना, तुम्हाला कसं सांगू मी आता. तुम्ही जेव्हा मोठे होता ना, तेव्हा माईला बापाला काय आनंद होतो ना, मी शब्दात नाही सांगू शकत. मी कसा फॉर्ममध्ये सांगतो, आता माझा मुलगा येऊ करतो, टिव करतो, असे उद्या तुमच्या आईवडील सांगतील. त्यासाठी तुम्ही मोठे व्हायची खूप जास्त गरज आहे. आणि मग आमची माय झोपली बाथरूमला जाऊन, तिथपर्यंत आम्ही थोडी वाद कमी करायचो. माय झोपली पुन्हा आमची वाद वाढवायची, कंदिलाचा अभ्यास सुरू. आमचा अभ्यास संपवायचा, पुन्हा पहाटे उठून पुढचा अभ्यास करायचा. 10वीची एक्झाम झाली. आम्ही 10वीला सगळे म्हणून 118 विद्यार्थी होतो. आमच्या गावात सेंटर नव्हतं. लातूर जिल्ह्यात एक चापोली नावाचं गाव आहे छोटं, त्या गावामध्ये आमचं सेंटर होतं. गाव फारच छोटं, सेंटर असेच काहीच कारण नाही आहे. त्या गावामध्ये आमची 10वीची एक्झाम झाली. 118 विद्यार्थी आम्ही 10वीला होतो. त्यात प्रॉपर माझ्या माकेगावचे मी 10 जण होतो. मी 10वा, दुसरे 9 असे 10 जण आम्ही माकेगावचे प्रॉपर त्या शाळेमध्ये होतो. 13 गावची मुलं त्या शाळेत येत होती. 10वीची एक्झाम झाली आणि माकेगावच्या 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. 9 जण नापास झाले. एकच पास झाला, ती सांगायची गरज नाही, तो मी पास झालो. मी नुसता पास नाही मित्र, माझ्या केंद्रात मी पहिला आलो. आणि तेव्हा एक आयुष्यात आणखी एक चांगली घटना घडली. माझी 10वी झाली तेव्हा पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे हा माझा मोठा भाऊ, तेव्हा त्यांचं MS ऑप्थॅल्मॉलॉजी डोळ्याचा विभाग पूर्ण झाला आणि ते अंबेजोगाईला लेक्चर म्हणून जॉईन झाले. एक वेगळा टर्न आमच्या फॅमिलीला, कुटुंबाला बसला. आणि दादाने ठरवलं की विठ्ठल हुशार आहे, त्याला आता शाहू कॉलेजमध्ये घालायचं. आणि म्हणून मी 11वी-12वीमध्ये शाहूमध्ये राहिलो. मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय की संधीची गोष्ट कशी कामाला आली. 11वी-12वीमध्ये घासून कळतंय मी हुशार नाही आहे म्हणून घासून. आता लेकर फार हुशार आहे तो सर, एकदा वाचल्याला पाठ होतं, आपल्याला एकदा वाचल्यास पाठ होत नाही, प्रामाणिकपणे सांग. घासून मिरिट आलो. तेव्हा ना 150 मुलं, मराठवाड्यामध्ये 150 मुलं, 8 जिल्ह्यात फक्त 150 मुलं मेडिकल लागायचे. एकही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नव्हतं. त्या 150मध्ये मी होतो. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये माझा नंबर लागला. पण तेव्हा दादा अंबेजोगाईत होते आणि आमचा अख्खा कुटुंबाचा गाडा ह्या एकाच माणसाच्या पगारावर चालत होता सर्वच. त्याच्यामुळे दादाने ठरवलं की तेव्हा 2 बहिणी पण माझ्यासोबत होत्या शिकायला, की सगळेच लेकर एकत्र शिकावे, थोडा खर्च कमी होईल म्हणून दादाने ट्रान्सफर करून अंबेजोगाईला घेतला. मी अंबेजोगाईमध्ये जॉईन झालो MBBSला. आणि अंबेजोगाईमध्ये आम्ही फर्स्ट इयर संपलं,
त्यातली 20 मुलं 50 मुलं अंबेजोगाईला फक्त, त्यातली 20 नापास झाले, 30च राहिले. त्या 30मध्ये मी होतो. आणि पुन्हा काय असतं माहिती आहे का, सेकंड इयर नंतर बॅच पडतात. बॅच म्हणजे 15 मुलाची एक बॅच. त्या बॅच 15मधला मी एका बॅचमध्ये, दुसरी म्हणजे दुसऱ्या बॅचमध्ये असे. अडचण काय झाली की वर्गामध्ये सगळे लोक डॉक्टर आले एकदा शिकवायला की त्या बॅच 15ची एवढीच मुलं ना, 15 मुलं म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचे. मी तुम्हाला सांगितलं की मी हुशार नाही, प्रामाणिकपणे नाही हुशार. मी प्रामाणिकपणे सांगतो मी हुशार नाही आहे, पण मी कष्टकरी आहे, मी हुशार नाही. पहिला प्रश्न मला विचारायचे, कारण विठ्ठल लहाने, तात्याराव लहानेचा भाऊ, तो तिथे एका डिपार्टमेंटचा बॉस, त्याचा मी भाऊ. सांग विठ्ठलला काहीच यायचं नाही. एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं, मग जरा टीचर रागवायला लागले. मग 4-5 वेळा मला नाही आलं की ते दादांना सांगायचे. आमचे दादा अत्यंत रागीट, कडक स्वभावाचा माणूस. तेव्हा तर सोडून द्या, आज एवढ्या वर्षानंतर, एवढे वर्ष मी प्रॅक्टिस करतोय प्लास्टिक सर्जन म्हणून, ओके, तरी पण दादांच्या समोर उभा राहून आजही बोलायची हिंमत नाही. मी असं बोलतो. एवढी त्या अतिरिक्त भीती येते, कारण आईवडिलांनी जन्म घातला आणि पूर्ण शिक्षण त्या माणसाच्या घरात माझं झालं. जे काय आज मी घडलो आहे, तुमच्यासमोर उभा आहे, फक्त त्या माणसांमुळे आहे. डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहानेंमुळे मी आहे. त्याच्यामुळे दादांची प्रचंड अतिरिक्त भीती होती. मग हे डॉक्टर दादांना सांगायचे विठ्ठलला काहीच येत नाही. मग दादा असे रागीट ना. दादा पण वहिनी प्रचंड लाड करायच्या, खूप लाड करायच्या वहिनी. मग वहिनीकडे दादांचं तक्रार जायची की तुझ्या लाडक्याला सांग त्याला काहीच येत नाही. आमच्या वहिनीनं घरामध्ये शांतता कशी राहिली हे खूप बघायच्या. हे दादांचा राग गेला 8-10 दिवसानंतर मला सांगायच्या की ते असं म्हणत होते तुम्हाला काहीतरी येत नाही. ते असं म्हणत होते, ते म्हणजे दादा असं म्हणत होते की तुम्हाला काहीतरी येत नाही. मला ना तुम्हाला सांगतो मित्र, त्या बंदुकीच्या गोळ्या कसं लागतात, बंदुकीच्या गोळ्या, तो माइल्ड एकदम मऊ शब्द वहिनींचा इतका लागायचा. कारण मला येत नाही हे ह्या टीचरकडनं दादांकडे गेलं, दादांकडनं वहिनीकडे गेलं, आणि वहिनीकडनं माझ्याकडे आलं. इतका त्रास झाला मला, इतका त्रास झाला. मग मी ठरवलं काहीतरी करायला पाहिजे. माझ्या वर्गामध्ये एक हुशार विद्यार्थी होता, राजू नाईक नावाचा. हुशार म्हणजे ना सगळे उत्तर द्यायचं क्लासमधले सगळे. मग आता तो मित्र होता माझा.